तुळशीपाशी बसलेले दोघ जण उठा. नाना उठा, बॉल लागेल. चला मॅच चालू झालेली. पहिलं षटक घेऊन आलेले कॅप्टन सोमनाथ जगताप आपल्या संघासाठी. महेश मोरे मागे या. आताचे 1 रन. जरा 2 मिनिटं थांबा पंच, 2 मिनिटं थांबा. आदित्य संदीप जगताप फलंदाज. चला चालू करा. कुंदन ही बाजूला घ्या, इथं बाजूला घ्या. 2 धावा या ठिकाणी. दिलीप जगताप जरा मागे घ्या ती पोरं तुमच्या मागची. आताची 1 धाव. सोमनाथ जगताप पहिलं षटक टाकताना आपल्या संघासाठी. आदित्य जगताप थांबा 2 मिनिटं. डिसिजन पेंडिंग आहे पंचांकडून. चौकार. बघा ही सुद्धा खिलाडू वृत्ती आहे. भैरवनाथ 11 संघाने स्वतः डिसिजन दिला की बाबा हा चौकार आहे आणि पंचांनी सुद्धा सारखाच डिसिजन दिला चौकार म्हणून. 1 षटक 9 धावा. दुसरं षटक स्वतः संघ मालक अभिजित जगताप टाकताना. शेवटची मॅच या लीग मधली आणि ही विकेट. कुमार जगताप आउट. पॉवर हिटर संघासाठी पहिली हिट बसली कुमार जगताप यांच्या रूपानं. बापू गायकवाड चला लवकर. कुमार चला पळत चला बाहेर जरा. दुसरं षटक या ठिकाणी अभिजित जगताप टाकताना बापू खेळायला आलेला आहे. मयूर येवले चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धावा आत्ताच्या. शेवटची मॅच या लीग मधली. यानंतर आराम आणि उद्या राहिलेल्या क्वार्टर फायनल सेमी फायनल्सच्या मॅचेस. आज संध्याकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं स्नेह संमेलन आहे. आपल्या बालचमूंचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी हजर राहायचे. 2 षटक पूर्ण आणि धावसंख्या. आत्ताच्या धावा किती आहेत? 1च धाव आहे आत्ताची. आत्ताच्या या 2 षटकांनंतर 18 धावसंख्या झालेली आहे पॉवर हिटर संघाची. भैरवनाथ 11 संघासाठी रोहित जगताप. नो बॉल आहे आत्ताचा. कशाचा नो आहे? कीपर चेंजचं सांगितलेलं नाही. बघा काय सांगायचं काय नाही सांगायचं ते पण कळलं पाहिजे, नाहीतर असं नुकसान होतंय. आणि या ठिकाणी काय बॉल टाकला आला कधी आउट झाला काय कळलंच नाही, पण बापू आउट झाला. लक्षात ठेवा काय सांगायचंय काय नाही. कीपर चेंज सांगितला नाही म्हणून 1 धाव पॉवर हिटर्सना मिळाली. विकेट असून धाव मिळाली आणि त्याच नंतर लगेच क्विक मध्ये ऍक्शन झाली. बॉल पडला. 2 धावा आत्ताच्या. आताच्या किती धावा आहेत? 1च धाव आहे.
तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. तिसरं षटक पूर्ण. या ठिकाणी स्कोर बोर्ड आहे 24 धावांचा. आताची एकच धाव आहे. चला पाहुणं जरा लवकर चला, पाठदिशी चला. स्कोर झालेला आहे 24 धावा. चौथं षटक घेऊन आलेला आहे मयूर येवले आपल्या संघासाठी. आदित्य जगताप खेळताना आणि हा वाईट बॉल. एकच धावे दिली, 2 धावा दिल्या. ओके, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी विशाल गायकवाड कडून. एकच धाव दिली. आदित्यने बॉल मारलेला चौकारसाठी, परंतु 4 मधून 3 वजा एकच धाव मिळाली. या 2 धावा. कॅप्टन सोमनाथ जगताप यांच्या हातातून सुटलेला बॉल 2 धावा देऊन गेला पॉवर हिटर संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण मयूर येवले यांच्याकडून. आताच धाव किती? 1 धाव. स्वतःच टाकतोय, स्वतःच अडवतोय मयूर येवले, त्याचं नाव. नो बॉल आहे आताचा. विकेट. दादानं मारला, डायरेक्ट आला तसा डायरेक्ट मारला आणि डायरेक्ट बाहेर निघाला. पुढचा बॅट्समन आला श्रेय जगताप, बंटी पाटील. 4 षटक पूर्ण. या ठिकाणी धाव संख्या 31 रन. 3 विकेट्स नंतर 31 धावा, 4 षटक पूर्ण. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत अभिजित जगताप आपल्या संघासाठी. आदित्य जगताप खेळतोय. आताची एकच धाव आहे का? 1 धाव. मयूर येवले चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव आत्ताची. दोन धावा ना आत्ताच्या. किती धावा? 2 धावा. चांगला चेंडू मारला बघा, जोराचा फटका. 4 धावा देऊन गेला आदित्य जगताप यांच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या 4 रननी वाढली. आउट आहे का? अंपायर सांगा. आउट दिलेला अंपायरनं. माग किपिंगला आउट केला रोहित जगताप यांनी. प्रथमेश जगताप खेळायला आलेला आहे आणि हा पण आउट. शेवटचं षटक पूर्ण. धाव संख्या झाली 39 रन. 40 रन पाहिजेत भैरवनाथ 11 संघाला जिंकायला. नवीन बॉल द्या, नवीन बॉल द्या. समीर कळंबे नवीन बॉल द्या की. थांबा, नवीन बॉल देत आहेत. पॉवर हिटर संघाने चांगली धावसंख्या उभी केली. 39 धावा आणि 40 धावा जिंकायसाठी पाहिजेत भैरवनाथ 11 ला. कमिटीला सांगीन आणि पेनल्टी द्यायला लावीन.
श्रेय जगताप बंटी पाटील पहिलं षटक टाकताना गुडगा फिरलाय. मयूर येवले पहिली विकेट आपल्या संघासाठी घेताना श्रेय जगताप. विशाल गायकवाड चौकार. गणेश जगताप फिल्डर आहे का? आताच्या किती धावा आहेत अंपायर? एकच धाव आहे. आताची एक धाव. विशाल गायकवाड रोहित जगताप आपल्या संघासाठी फलंदाजी करताना विजयाच्या प्रतीक्षेत दोन्ही संघ पॉवर हिटर सुद्धा आणि भैरवनाथ 11 संघ सुद्धा. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश जगताप यांच्याकडून. आताच्या अंपायर किती? एकच धाव आहे. संघाचा स्कोर झालेला आहे 8 धावा पहिली ओव्हर. बॉल हातात प्रथमेशच्या. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत कुमार जगताप आपल्या संघासाठी. आणि हा चौकार विशाल गायकवाड यांच्या बॅटमधून. दोन्ही संघ विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. बघूया कोण जिंकते. चौकार आणि 4 धावांनी स्कोर वाढला भैरवनाथ 11 संघाचा. काय हे बॉल कुणी मारलाय? गणेशनं मारलाय का विशालनं मारलाय? कुणी का मारना. रन तर 4 मिळालेले आहेत भैरवनाथ 11 संघाला. दोन धावा आत्ताच्या. चला रोहित गायकवाड ऋषिकेश दुधाने पटदिशी चला. थोडस मैदानाच्या बाहेर कमी झालाय. आणि हा मारला बघा. सांगितलं होतं. लागला का? वाचला वय. बॉल टाका मग वाचलाय तर. 2 षटक पूर्ण. या ठिकाणी संघाची धाव संख्या आहे 19 रन. तिसरं षटक या ठिकाणी घेऊन आलेला आहे प्रथमेश आपल्या संघासाठी. आदित्य कांगडे किती धावा आताच्या? एकच धाव. गणेशच्या हातात बॉल. गणेश असा बॉल सोडत नाही. क्षेत्ररक्षण चांगलं करतो. किती धावा आताच्या? एकच धाव. अजून एक धाव. आणि हा चौकार आदित्य कांगडे यांच्या बॅटमधून. ओव्हर झाली का? या ठिकाणी षटक पूर्ण. 3 षटक पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 28 रन. या ठिकाणी 12 बॉल 12 धावा पाहिजेत भैरवनाथ 11 संघाला जिंकायसाठी.
चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी गणेश जगताप यांच्याकडून. चौकार रोहित जगताप यांच्या बॅटमधून. आणि ही विकेट श्रेय जगताप चांगली गोलंदाजी करताना रोहित जगताप यांना आउट केलेलं आहे. पुढचा बॅट्समन खेळायला आलेला आहे अभिजित जगताप, स्वतः संघ मालक. विकेट, षटक कंप्लीट. 4 षटक पूर्ण. संघाची धावसंख्या झालेली आहे 35 रन. 4 रन पाहिजेत. 6 बॉल मध्ये 4 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. दादा या ठिकाणी टाकायला आलेला आहे शेवटचं षटक आपल्या संघाला. चौकार गेलेला या ठिकाणी आणि भैरवनाथ 11 संघाला आज दिवस अखेर शेवटच्या मॅच मध्ये विजय प्राप्त झालेला आहे. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. तसेच विशेष सहकार्य केल्याबद्दल युवराज शिंदे आणि विशाल खरात या दोन्ही पंचांचा सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि आभार मानतो. उद्या सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या मॅचेस आहेत, त्यासाठी ते उपस्थित होणार आहेत. तसेच या ठिकाणी मी सर्व संघ मालक, कॅप्टन, आयकॉन प्लेयर या सर्वांचा सुद्धा या ठिकाणी सहकार्याबद्दल आभार मानतो. तसेच आयोजक कमिटी यांना काही सूचना देऊन मग